आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणून नाशिकची ओळख आहे। नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात श्रीरामनवमी निमित्त रथयात्रा काढण्यात येते। नाशिककरांसाठी हा औत्सुक्याचा विषय बनलाय। तब्बल 250 वर्षांची ही रथयात्रेची परंपरा नाशिकमध्ये आजही कायम आहे। रामनवमी नंतर कामदा एकादशीला नाशिकमध्ये रामनवमी रथोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होतो। यावर्षी देखील नाशिकमधीलच नव्हे तर परराज्यातून रामभक्तांनी या रथोत्सवाला आपली उपस्थिती लावली। या प्रसंगी आलेल्या सर्व भक्तांचे माजी नगरसेविका वत्सला खैरे यांनी स्वागत केले। तसेच आलेल्या भाविकांनी श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशभूषा तसेच साधू संत यांचा देखावा देखील सादर केला। रामनवमीनिमित्त सर्व राम भक्तांना हार्दिक शुभेच्छा। रामनवमी झाल्यानंतर एकादशीच्या दिवशी राम रथाचा सोहळा असतो। 1999 पासून राजा भाऊ जाधव मित्र मंडळाच्या वतीने हा रामनवमीचा राम रथाचा सोहळा हा पारंपरिक पद्धतीने केला जातोय। त्यामध्ये ते दरवर्षी 101 किलो पेढे आणि 101 किलो बुंदीचे लाडू असे आणि वेगवेगळे हरियाणातून अजून वेगवेगळ्या प्रांतातून असे कलाकार बोलून त्यांचा इथे सादरीकरण केलं जातं। अत्यंत विलोभनीय अशा दृश्यांचा देखावा यावेळी सादर करण्यात आला। लाखो लोकांनी रामरथ, रामनवमीचा उत्सव आणि या संपूर्ण वातावरणाचा आनंद लुटला। रामरथ रामनवमी उत्सवाचं सर्व आयोजन राजाभाऊ जाधव, स्वराज जाधव, स्वाती जाधव यांच्या समवेत माजी नगरसेविका वत्सला खैरे आणि जाधव यांच्याकडून भाविकांना महाप्रसादाचे पेढे वाटप करण्यात आले। साधारण रात्री 1:30 वाजेनंतर दोनही रथ काळाराम मंदिराकडे मार्गस्थ करण्यात आले। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबाणी।